जय शिवराय मित्रांनो, आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनल मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे। मित्रांनो, महाराष्ट्रातल्या सर्व शेतकरी बांधवांनी मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या खरीपाची पेरणी केलेली आहे, परंतु या पेरणी केलेल्या पिकांचे राज्य सरकारच्या माध्यमातून आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून कोणते हमीभाव जाहीर केलेत हे बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांना माहित नाही। मग मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या सर्व पिकाचे हमीभाव राज्य सरकारच्या आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून कोणते जाहीर केलेत, कोणते भाव ठरवलेत या संदर्भात सगळी माहिती देणार आहे। थोडक्यात आपण जर पाहिलं गेलं तर कापूस असेल, सोयाबीन असेल, ज्वारी, बाजरी मध्ये महाराष्ट्रातल्या संपूर्ण पिकाचे हमीभाव सरकारच्या माध्यमातून जाहीर झालेले मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। त्यामुळे सर्वांना एकच विनंती आहे, तुम्हाला जर तुमच्या पेरलेल्या पिकाचा हमीभाव पाहायचा असेल, राज्य सरकारने कोणता जाहीर केलाय हे जर पाहायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा लागेल। तर मित्रांनो, चला तर महत्त्वाच्या माहितीकडे येऊयात। तर मित्रांनो, खरीप हंगाम 2026 आणि 27 साठी केंद्र सरकारच्या माध्यमातून राज्यातल्या सर्व 14 ते 15 पिकांचे हमीभाव जाहीर केलेले आहेत, ज्याच्यामध्ये पहिलं पीक आहे ते म्हणजे कपाशी। आणि कपाशी मध्ये आपण जर पाहायला गेलं तर लांब धाग्याच्या कापसासाठी 8,667 रुपयाचा हमीभाव केंद्र सरकारने जाहीर केलेला आहे, ज्यामध्ये यंदा 557 रुपयाची वाढ ही केंद्र सरकारच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे। दुसरं पीक आहे मित्रांनो महत्वाचं महाराष्ट्रातलं पीक ते म्हणजे सोयाबीन। आणि सोयाबीन पिकासाठी यंदाच्या खरीप हंगाम 2026-27 साठी 5,708 रुपयाचा हमीभाव केंद्र सरकारच्या माध्यमातून जाहीर केलेला आहे, म्हणजे गत वर्षीच्या तुलनेमध्ये फक्त 380 रुपयाची वाढ ही केंद्र सरकारच्या माध्यमातून केलेली आहे। आता यानंतर पुढचं पीक आहे तूर। या पिकासाठी खरीप हंगाम 2026-27 साठी 8,450 रुपयाचा हमीभाव केंद्र सरकारने जाहीर केलेला आहे, ज्याच्यामध्ये फक्त 450 रुपयाची वाढ ही सरकारच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे। मित्रांनो, पुढचं पीक आहे ते म्हणजे तांदूळ या पिकाचा हमीभाव यंदा 2,441 रुपये केंद्र सरकारने जाहीर केलेला आहे, ज्याच्यामध्ये फक्त 72 रुपयाची वाढ ही केंद्राने केलेली आहे। त्यानंतरचं पीक आहे मित्रांनो ज्वारी या पिकाला यंदा 4,023 रुपयाचा हमीभाव जाहीर केलेला आहे, फक्त 324 रुपयाची भाववाढ ही सरकारने केलेली आहे। त्यानंतर माळदांडी ज्वारीसाठी 4,073 रुपयाचा हमीभाव घोषित केलेला आहे, ज्याच्यामध्ये 324 रुपयाची वाढ ही केंद्र सरकारच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे। त्यानंतर नाचणी या पिकासाठी 5,205 रुपयाचा हमीभाव जाहीर केलेला आहे, म्हणजे 319 रुपयाची वाढ ही सरकारने गत वर्षीच्या तुलनेमध्ये यंदा केलेली आहे। त्यानंतर बाजरी या पिकासाठी 2,900 रुपयाचा हमीभाव जाहीर केलेला आहे, फक्त 125 रुपयाची वाढ ही सरकारने गत वर्षीच्या तुलनेमध्ये यंदा केलेली आहे। त्यानंतर मक्का या पिकासाठी 2,410 रुपये हमीभाव जाहीर केलेला आहे, म्हणजे फक्त 10 रुपयाची वाढ गत वर्षीच्या तुलनेमध्ये सरकारने यंदा केलेली आहे। त्यानंतर मुगासाठी 8,780 रुपयाचा हमीभाव सरकारने जाहीर केलेला आहे, ज्याच्यामध्ये फक्त 12 रुपयाची भाववाढ ही सरकारने गत वर्षीच्या तुलनेमध्ये यंदा केलेली आहे। त्यानंतर उडदासाठी 8,200 रुपयाचा हमीभाव जाहीर केलेला आहे, म्हणजे 400 रुपयाची वाढ यंदा सरकारने केलेली आहे। त्यानंतर शेंगदाणे या पिकासाठी म्हणजे भुईमुगासाठी 7,517 रुपये जाहीर केलेला आहे हमीभाव, म्हणजे 254 रुपयाची भाववाढ ही सरकारने केलेली आहे। त्यानंतर सूर्यफूल या पिकासाठी 8,343 रुपयाचा हमीभाव घोषित केलेला आहे, ज्याच्यामध्ये 622 रुपयाची गत वर्षीच्या तुलनेमध्ये वाढ यंदा सरकारने केलेली आहे। यानंतर मित्रांनो तीळ या पिकासाठी तब्बल 10,346 रुपयाचा हमीभाव यंदा जाहीर केलेला आहे, गत वर्षीच्या तुलनेमध्ये 500 रुपयाची वाढ ही सरकारने यंदा केलेली आहे। त्यानंतर कराळी या पिकासाठी 10,052 रुपयाचा हमीभाव यंदा घोषित केलेला आहे। आणि अशा प्रकारे खरीप हंगाम 2026-27 साठी राज्य आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून खरीपाचे बाजारभाव म्हणजे शेती पिकांचे भाव हे घोषित केलेले आहेत, म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये काय वाढ केली नाही, थोडक्यात कमी प्रमाणामध्ये वाढ केलेली आहे। परंतु सरकारने कपाशी असेल, सोयाबीन असेल, तूर असेल, महाराष्ट्रामध्ये सर्वात मुख्य पिके कोणती आहेत ज्याच्यामध्ये सोयाबीन, तूर असेल किंवा कपास असेल या पिकांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भाववाढ करणं गरजेचं होतं, परंतु खूप 400 ते जास्तीत जास्त 500 रुपयाची भाववाढ सरकारने याच्यामध्ये केलेली आहे। परंतु ही जी पिकं आहेत ही शेतकऱ्यांना ही जी पिकाची जी भाव आहेत ही भाव शेतकऱ्यांना परवडणारे नाहीयेत,
परंतु तरी देखील सुद्धा सरकारने खूपच कमी भाववाढ याच्यामध्ये केलेली आहेत. म्हणजे खर्च जास्त आणि उत्पन्न कमी असं शेतकऱ्यांचं झालेलं आहे. परंतु सोयाबीनला 10,000 प्लस भाव पाहिजे होता, कपाशीला 15,000 प्लस भाव पाहिजे होता. त्याप्रमाणे जे काही भाववाढ शेतकऱ्यांना अपेक्षित होती तर ती तरी देखील याच्यामध्ये सरकारने भाववाढ केली नाही. म्हणजे या शेतकऱ्याच्या विरोधातली भाववाढ आहे, सरकारची मनमानी चाललेली आहे असंच आपण म्हणू शकतो. तर याबद्दल काय वाटतं, या भाववाढीबद्दल? या सरकारने जे काही बाजारभाव शेती पिकांचे बाजारभाव घोषित केले, हमी भाव जे काही पिकांचे जाहीर केलेत, तर याबद्दल तुम्ही समाधानी आहात का? सरकारबद्दल काय वाटतंय हे कमेंट मध्ये नक्की कळवा. या माहितीसह मी तुर्तास इथेच थांबतो. तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद.